नमस्कार विद्यार्थी मित्रो, मी वानखेडे सर आपल्या सर्वांचं वानखेडे अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। विद्यार्थी मित्रो, आज पाहणार आहोत आपण भूमितीचे काही टॉपिक। ठीक आहे, चला तर आपण सुरुवात करूया। बेसिक पासून पाहू। तर भूमितीमध्ये सर्वात पहिले आपल्याला विचारलं जाते, आतापर्यंत 2-3दा प्रश्न विचारलेला आहे का भूमितीचा जनक कोण। तर भूमितीचे जनक आहेत युक्लिड। ठीक आहे, तर भूमिती ही बेसिकली 2 पार्टमध्ये डिवाइड झालेली आहे। ते 2 पार्ट कोणते, एक आहे 2 डायमेन्शन आणि दुसरा आहे 3 डायमेन्शन, ज्याला आपण मराठीतून म्हणतो द्विमितीय आणि त्रिमितीय। ठीक आहे, तर द्विमितीय मध्ये काय येते, जो फ्लॅट सरफेस असतो म्हणजे ज्याला उंची नसणार असा घटक हा द्विमितीय मध्ये येतो, आणि ज्याला उंची असते, ठीक आहे, अशा वस्तू ह्या त्रिमितीय मध्ये येतात। मग आता 2 डायमेन्शन मध्ये द्विमितीय मध्ये आपले 3 चॅप्टर येतात, जसं त्रिकोण, चौकोन आणि वर्तुळ हे येतात 2D मध्ये, आणि 3D मध्ये येते घनफळ, पृष्ठफळ। ठीक आहे, तर यातला पहिला भाग त्रिकोण आपण आज शिकणार आहोत। ठीक आहे, तर त्रिकोणामध्ये काय काय महत्वाचं आहे, एक एक पॉइंट आपण पाहू। पहिलं महत्वाचं, त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज ही 180 अंश असते। त्रिकोणाच्या 3 कोणांच्या मापांची बेरीज ही 180 अंश असते। त्यानंतर त्रिकोणाचे जर आपण प्रकार पाहायचे म्हटलं तर त्रिकोणाचे एकूण 6 प्रकार पडतात। हे 6 प्रकार 3 बाजूवरून आणि 3 कोणावरून पडतात, ते आपण पाहूया। ठीक आहे, तर आता कोणावरून 3 आणि बाजूवरून 3 कसे पडतात व्यवस्थित समजून घ्या। ठीक आहे, पहा तुम्हाला उदाहरण सांगतो, जसं 30, 60 आणि 90, एक लिहिलं। दुसरं 40, 60, 80, तिसरं 50, 20 आणि 110। ठीक आहे, पहा तर आता त्रिकोणाचे जे कोणावरून प्रकार पडतात त्यामध्ये महत्वाचे काय असते पहा। आपण जे हे कोण लिहिलेले आहे यामध्ये काय चेक करायचे असते, सर्वात मोठ्या कोणाचं माप। जसं इथं 30, 60, 90 यामध्ये सर्वात मोठ्या कोणाचं माप 90 अंश आहे। ठीक आहे, तर सर्वात मोठ्या कोणाचं माप जर 90 अंश असेल तर याला म्हणतो आपण काटकोन, हा झाला काटकोन। ठीक आहे, त्यानंतर दुसरा पहा 40, 60, 80 यामध्ये सर्वात मोठ्या कोणाचं माप जर पाहिलं आपण तर हे आहे 80। ठीक आहे, तर हे जे 80 आहे हे 90 अंशापेक्षा कमी आहे। मग 90 अंशापेक्षा जर कमी असेल तर याला म्हणतो आपण लघुकोन, लहान असणारा कोन, ज्याला आपण पुस्तकी भाषेत म्हणतो लघुकोन। त्यानंतर तिसरं पहा 50, 20 आणि 110 या तिघांचा जर विचार केला तर सर्वात मोठा कोन आहे 110। तर 110 जर म्हटलं तर हा 90 पेक्षा मोठा आहे। ठीक आहे, तर 90 पेक्षा जर मोठा असेल तर मोठ्याला आपण पुस्तकी भाषेत विशाल असं म्हणतो, तर हा झाला विशाल कोन। तर आपण एकदम सिंपली लक्षात ठेवू शकतो, सर्वात मोठा कोन जर 90 अंश असेल तर तो होणार काटकोन, सर्वात मोठा कोन जर 90 पेक्षा कमी असेल तर तो होणार लघुकोन, आणि सर्वात मोठा कोन तो जर 90 अंशापेक्षा मोठा असेल तर त्याला म्हणणार आपण विशाल कोन। ठीक आहे, आता बाजूवरून पहा, बाजूवरून जे 3 प्रकार पडले ते कसे पडले पहा। तर आपल्याला शिक्षक शिकवताना किंवा आयोगाचे जे प्रश्नपत्रिका असतात त्यामध्ये आकृत्या वगैरे जे दिलेल्या असणार त्रिकोणाच्या, ते काही माप मोजून वगैरे दिलेलं नसते, तर त्यांनी असं काढलेलं असते। फॉर एक्झाम्पल पहा का त्रिकोणाच्या 3 बाजू, या 3ही बाजूवर जर मी एक रेष देत असेल तर याचा अर्थ असा असतो का इथे एक रेष आहे, इथे एक रेष आहे, इथे एक रेष आहे, याचा अर्थ असतो त्रिकोणाच्या 3ही बाजू समान आहे। मग सर्व जर बाजू समान असेल तर हा प्रकार आहे समभुज त्रिकोण। ठीक आहे, पहा नावातच अर्थ आहे कसा, सर्वांनी समजून घ्या व्यवस्थित। समचा अर्थ समान आणि भुजचा अर्थ बाजू। ठीक आहे, ज्या त्रिकोणाच्या सर्व बाजू समान असतील त्याला म्हणतो आपण समभुज त्रिकोण। ठीक आहे, दुसरा पहा, डायग्राम मध्ये जर अशा पद्धतीने दिलेलं असेल, ठीक आहे, पहा तर इथं 2 बाजूंवर एक रेष आहे आणि तिसऱ्या बाजूंवर 2 रेष आहे। याचा अर्थ असा असणार का ही बाजू जेवढी असणार तेवढीच ही बाजू असणार, म्हणजे या दोन्ही बाजूंचं माप हे समान असणार आणि तिसऱ्या बाजूचं माप हे वेगळं असणार। यावरून आपल्याला असं लक्षात येते का या त्रिकोणामध्ये 2 बाजू समान आहे।
ठीक आहे, मग याचं नाव जर पाहिलं तर नावावरून अर्थ निघतो समद्विभुज. ठीक आहे, पहा सम म्हणजे समान, द्वि म्हणजे दोन आणि भुज म्हणजे बाजू. ज्या त्रिकोणाच्या दोन बाजू समान असतील याला म्हणणार आपण समद्विभुज त्रिकोण. ठीक आहे, तिसरा पहा. ठीक आहे, अशा पद्धतीनं जर दिलं असेल, फॉर एक्झाम्पल एका बाजूवर एक रेषा आहे, दुसऱ्यावर दोन रेषा आणि तिसऱ्यावर तीन रेषा, याचा अर्थ असा असतो का कोणतीही बाजू समान नाही. मग सर्व बाजूंचं माप जर वेगवेगळं असेल तर तो प्रकार आहे विषमभुज. तो प्रकार आहे विषमभुज. तर विषमचा अर्थ असतो वेगवेगळ्या आणि भुजचा अर्थ बाजू. ज्या त्रिकोणाच्या सर्व बाजू वेगवेगळ्या असतील लांबीनं त्याला म्हणणार आपण विषमभुज त्रिकोण. ठीक आहे, तर आता त्रिकोणाचं एक वैशिष्ट्य असते का त्रिकोणामध्ये जेवढ्या बाजू समान असतील तेवढे कोण सुद्धा समान असतात. जसं पहा मी सुरुवातीला सांगितलं का त्रिकोणाच्या तीन कोणांच्या मापांची बेरीज ही 180 असते. ठीक आहे, मग आता तिन्ही बाजू जर समान असतील, आता पहिला जर प्रकार पाहायचं म्हटलं तर आपल्याला असं लक्षात येईल का इथं तीन बाजू समान आहे. ठीक आहे, तर आपला कन्सेप्ट असा असतो का जेवढ्या बाजू समान तेवढे कोणही समान. ठीक आहे, मग यामध्ये तीन बाजू समान आहेत तर तीन कोणही समान आणि तिघांची बेरीज जर 180 असेल तर याचा अर्थ इथं प्रत्येक कोण समभुज त्रिकोण जर असेल तर यातला प्रत्येक कोण हा 60 अंशाचा असणार. 60 म्हटलं तर हे होईल 180. दुसरा पहा, फॉर एक्झाम्पल काही प्रश्न विचारलेले असतात आपल्याला का जसं फॉर एक्झाम्पल एक कोण आहे 55 अंश, दुसरा आहे 70 अंश आणि तिसरा आपल्याला कोण काढायचा असतो आणि प्रश्नामध्ये असं विचारलेलं असते का खालील त्रिकोण जो असेल तो कोणत्या प्रकारचा त्रिकोण आहे. मग आता दोन कोण जर समान असतील तर याचा अर्थ असणार का इथं दोन बाजू सुद्धा समान आहे. मग दोन जर बाजू समान असेल तर हा त्रिकोण होईल समद्विभुज त्रिकोण. तर हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. आणि विषमभुज मध्ये तीन कोणांचंही माप वेगळं असते आणि तीन बाजूंची लांबी सुद्धा वेगळी असते. तर असे त्रिकोणाचे 6 प्रकार पडतात. समोर भूमितीमध्ये हे दोन घटक नेहमी तुम्हाला ऐकायला मिळणार आहे. एक परिमिती आणि दुसरं क्षेत्रफळ. ठीक आहे, पहा तर आता परिमितीची व्याख्या काय असणार का एखाद्या आकृतीच्या सर्व बाजूंच्या लांबीची बेरीज याला म्हणतो आपण परिमिती. पहा तुम्हाला एक उदाहरण सांगतो. फॉर एक्झाम्पल हा त्रिकोण आहे, एक बाजू 2, दुसरी 3, तिसरी 4. ठीक आहे, तर आता या तीनही बाजूंची जर आपण बेरीज केली तर 2 अधिक 3 5 अधिक 4 केलं तर 9 होईल. तर याला म्हणणार आपण त्रिकोणाची परिमिती. तीन बाजूंची बेरीज ही झाली याची परिमिती. जसा आयात वगैरे असेल किंवा चौकोन असेल, फॉर एक्झाम्पल हा आयात आहे, ही बाजू 2 2 आहे आणि ही बाजू 3 3 आहे. या सर्व बाजूंची जर आपण बेरीज केली जसं 2 आणि 2 4, 3 आणि 3 6, 4 अधिक 6 केलं तर 10, ही झाली आयताची परिमिती. याला म्हणणार आपण परिमिती. एखाद्या आकृतीच्या सर्व बाजूंच्या लांबींची बेरीज ती झाली परिमिती. क्षेत्रफळ काय असते बघा. क्षेत्रफळ नावातच अर्थ आहे. क्षेत्र हा जो शब्द आहे याला आपण आपल्या भाषेत सांगायचं म्हटलं तर जागा असं म्हणू शकतो. ठीक आहे, मग क्षेत्रफळाचं आपल्याला व्याख्या कशी सांगता येईल का एखाद्या आकृतीनं किंवा एखाद्या वस्तूनं एखाद्या घटकानं किती जागा व्यापलेली आहे त्याला आपण त्याचं क्षेत्रफळ म्हणतो. पहा जसं त्रिकोण आहे तर त्रिकोणामध्ये मी जे डॉटेड जागा दाखवत आहे तर याचा अर्थ असा झाला का या त्रिकोणाने एवढी जागा घेतलेली आहे. ठीक आहे, मग हे झालं याचं क्षेत्रफळ. ठीक आहे, तर एखाद्या आकृतीने जेवढी जागा व्यापली असेल तर ते झालं त्याचं क्षेत्रफळ. ठीक आहे, जसं चौकोनामध्ये सुद्धा आपल्याला दाखवता येईल का हे जे डॉटेड एवढी जागा जी चौकोनाने घेतलेली आहे हे झालं या चौकोनाचं क्षेत्रफळ. ठीक आहे, हे दोन महत्वाचे मुद्दे आहे. हे तुम्हाला बऱ्याच म्हणजे प्रत्येकच चॅप्टरमध्ये परिमिती आणि क्षेत्रफळ हे शब्द ऐकायला मिळणार आहे. हे याचा बेसिक पार्ट झाला. समोर पाहू आपण त्रिकोणामध्ये आणखी काय काय महत्वाचं असते. पहा कोणांवर जे प्रश्न विचारतात त्यामध्ये काय महत्वाचं असते. कोण ए अधिक कोण बी या दोन कोणांची बेरीज जर 90 अंश असेल तर याला म्हणतो आपण हे दोन एकमेकांचे कोटी कोण आहेत. ठीक आहे, दोन कोणांच्या मापांची बेरीज जर 90 अंश होत असेल तर हे झाले एकमेकांचे कोटी कोण. त्यानंतर कोण ए अधिक कोण बी बरोबर जर 180 अंश होत असेल तर याला म्हणतो आपण एकमेकांचे पूरक कोण.
ठीक आहे, दोन कोणांच्या मापांची बेरीज जर 180 होत असेल तर याला म्हणतो आपण पूरक कोन. ठीक आहे, त्यानंतर आंतरकोन प्लस बाह्य कोन, आंतरकोन प्लस बाह्य कोन या दोन कोणांच्या मापांची बेरीज जर काढली तर ही असते 180. ठीक आहे, तर कोणाचे एवढे जर कन्सेप्ट माहित असेल आपल्याला, जसं की समभुज त्रिकोण जर म्हटलं तर प्रत्येक कोन 60 अंशाचा असतो. जसं समद्विभुज त्रिकोण म्हटलं तर यामध्ये दोन कोन समान असतात आणि तिसरा वेगळा असतो. आणि त्यानंतर हे तीन कन्सेप्ट आणि त्रिकोणाच्या तीन कोणांच्या मापांची बेरीज 180 असते. एवढे जर कन्सेप्ट आपल्याला माहित असतील, हे 6 कन्सेप्ट, तर आपण कोणांवरचे सर्व प्रश्न सोडवू शकतो. ठीक आहे, समोरचं पोर्शन पाहू आपण. यामध्ये आणखी समोर काय येते, समोरचा घटक पायथागोरसचे प्रमेय. ठीक आहे, पहा, तर आता पायथागोरसचे प्रमेय तुम्ही बऱ्याचदा ऐकलं असेल का पायथागोरसचं प्रमेय हे फक्त काटकोन त्रिकोणासाठी लागू असते. ठीक आहे, काटकोन त्रिकोण. ठीक आहे, आणि दुसरं आपण पायथागोरसचं प्रमेय हे असणार समद्विभुज काटकोन त्रिकोण. हे दोन कंपेअर करून शिकलं तर लक्षात ठेवायला सोपं जाईल. समद्विभुज काटकोन त्रिकोण, पहा याच्यामध्ये काय साम्य आहे, सूत्र वगैरे कसे तयार करता येतात आणि कसं आपल्याला चांगल्या पद्धतीने लक्षात येऊ शकते. ठीक आहे, पहा, असं जर आपण काटकोन त्रिकोण दाखवला तर इथला जो कोन असतो हा असतो 90 अंशाचा. ठीक आहे, मग 90 अंशाच्या समोरील जे बाजू असणार त्याला म्हणतो आपण कर्ण. ठीक आहे, तर हा झाला काटकोन त्रिकोणाचा कर्ण. ठीक आहे, मग कर्ण सोडून जे दोन बाजू आहे किंवा ज्याला आपण पुस्तकी भाषेत म्हणतो का काटकोन करणाऱ्या दोन बाजू, याला आपण वेगवेगळ्या अँगलला दाखवू शकतो. जसं जे बेसमेंटची लाईन आहे याला आपण पाया असं म्हणू शकतो. ठीक आहे, आणि जे आकृतीचा उंच भाग दाखवते त्याला आपण उंची असं सुद्धा म्हणू शकतो, उंची. किंवा एकाला पहिली बाजू आणि दुसऱ्याला दुसरी बाजू असं सुद्धा आपण याला दाखवू शकतो. तर आता पायथागोरसचे जे प्रमेय आहे, या प्रमेयाचा अर्थ काय किंवा पायथागोरसने जे प्रमेय सांगितलंय ते काय म्हटलेलं आहे पहा. यांनी काय म्हटलं का कर्णावरील चौरसाचे क्षेत्रफळ, याचा अर्थ काय का कर्ण ही जर एक बाजू पकडून याच्यावर जर एक चौरस काढला तर त्या चौरसाचं जेवढं क्षेत्रफळ येते तेवढंच क्षेत्रफळ पायावर चौरस काढला त्याचं क्षेत्रफळ आणि उंचीवर चौरस काढला त्याचं क्षेत्रफळ, या दोन क्षेत्रफळांची बेरीज केली तर ती कर्णावर जे आपण चौरस काढणार त्या चौरसाच्या क्षेत्रफळा इतकी येते. मग पायथागोरसचं प्रमेय काय सांगते का कर्णाचा वर्ग बरोबर इथं असतो पायाचा वर्ग अधिक मध्ये उंचीचा वर्ग. पायथागोरसचं प्रमेय असणार कर्णाचा वर्ग बरोबर पायाचा वर्ग अधिक उंचीचा वर्ग. ठीक आहे, किंवा याला आपण असंही दाखवू शकतो, कर्णाचा वर्ग बरोबर पहिल्या बाजूचा वर्ग प्लस मध्ये दुसऱ्या बाजूचा वर्ग. ठीक आहे, तर कर्णावरील आपल्याला प्रश्न विचारतात, याच्यासाठी आपल्याला ही बेसिक माहिती पाहिजे. जसं काही प्रश्न असे विचारले असतात का एक उंच मनोरा आहे, जसं 60 मीटर एक उंच मनोरा आहे. ठीक आहे, हा जो उंच मनोरा आहे याची सावली जमिनीवर 25 मीटर एवढी पडते. ठीक आहे, एक 60 मीटरचा उंच मनोरा आहे, याची जमिनीवर सावली पडत आहे 25 मीटर. ठीक आहे, मग आपल्याला प्रश्नामध्ये विचारलेलं असते का या मनोऱ्याचं उंच टोक आणि या सावलीचं शेवटचं टोक या दोन टोकामधील अंतर किती. मग असं जर आपल्याला विचारलं तर आपल्याला असं लक्षात येईल का इथं काटकोन त्रिकोण होतो आणि याच्या समोरची बाजू, याचा अर्थ आपल्याला इथं प्रश्नामध्ये कर्ण काढायला सांगितलेलं आहे, हे आपल्याला इथं समजलं पाहिजे. मग इथं जर आपण कर्ण काढतो म्हटलं तर 60चा वर्ग हा होतो 3600 आणि 25चा वर्ग केला तर हा होतो 625. मग 3600 आणि 625 केलं तर 4225 होईल, जो की 65चा वर्ग असणार. मग इथं कर्णाचं माप मिळणार आपल्याला 65. म्हणजे उंच टोक मनोऱ्याचं आणि सावलीचं शेवटचं टोक या दोन टोकामधलं अंतर जे असणार ते असणार इथं 65 मीटर. तर अशा पद्धतीचे वगैरे प्रश्न विचारतात. दुसरं एक एक्झाम्पल सांगतो पहा. आपल्याला असं म्हटलं जाते का एक खांब आहे. ठीक आहे, जसं
फॉर एक्झाम्पल हा 40 मीटरचा खांब आहे एक, ठीक आहे, आणि आपल्याला असं सांगितलेलं असते का या खांबाच्या उंच टोकापासून जमिनीवर सीडी सोडलेली आहे, एक जमिनीवर एक सीडी सोडलेली आहे, ठीक आहे. तर ही जी सीडी सोडलेली आहे ही जमिनीपासून, ठीक आहे, हे 9 मीटर अंतरावर याचं टोक आलेलं आहे. आणि असं असताना आपल्याला विचारतात का या खांबाचं शेवटचं टोक किंवा उंच टोक आणि जमिनीवरील शेवटचं टोक या दोन टोकामधलं अंतर किती, याचा अर्थ आपल्याला असं समजला पाहिजे का हा प्रश्न कर्णावर आधारित विचारलेला आहे. जसं 40चा वर्ग केला तर हा होईल 1600 आणि 9चा वर्ग केला तर हा होईल 81. मग 1681 हा 41चा वर्ग आहे, तर इथं कर्ण निघणार आपल्याला 41. तर हे बेसिक कन्सेप्ट आहे. तर असे आपल्याला समजले पाहिजे का हे प्रश्न कर्णावर आधारित आहे, ठीक आहे. तर काटकोन त्रिकोणामध्ये जर क्षेत्रफळ काढायचं म्हटलं तर याचं क्षेत्रफळ असते 1/2 गुणाकारात पाया गुणाकारात उंची, किंवा याला आपण असं म्हणू शकतो का 1/2 गुणाकारात पहिली बाजू गुणाकारात दुसरी बाजू, ठीक आहे. अशा पद्धतीने आता पायथागोरसचं प्रमेय जे समद्विभुज काटकोन त्रिकोण आहे त्यामध्ये सेम लागते. बदल काय होतो, सिंपल काटकोन त्रिकोण आणि समद्विभुज काटकोन त्रिकोण याचे सूत्र जे वेगळे आपण पुस्तकामध्ये वाचतो ते वेगळे का झालेले आहे याच्यामध्ये एकच बेसिक गोष्ट आहे, ती व्यवस्थित समजून घ्या, ठीक आहे. पार्ट डायग्राम आपण असं दाखवणार. हा काटकोन त्रिकोण आहे पण कोण्या पद्धतीचा, तर समद्विभुज काटकोन त्रिकोण आहे. समद्विभुज नावावरून आपल्याला असं समजणार का इथं दोन बाजू समान असतील. मग आता दोन बाजू कोणत्या समान असतील, तर कर्ण सोडून जे उर्वरित जे दोन बाजू आहे ह्या दोन बाजू इथं समान असतात, ठीक आहे. म्हणून आता आपण इथं पाया आणि उंची हे जे दाखवलं होतं हे कशासाठी, कारण दोघांचे माप वेगळं होतं, मग यांना वेगळे नाव द्यावं लागतील. म्हणून जे पायालगतचा भाग आहे त्याला पाया आणि जे उंच भाग दाखवते त्याला उंची असं आपण नाव दिलं. मग आता इथं जर आपण चेक केलं तर आपल्याला असं लक्षात येईल का दोन्ही बाजू समान आहे, मग यांना वेगळं दाखवण्याची गरज नाही. मग आपण याला पहिली बाजू दुसरी बाजू असंही नाही म्हणणार किंवा पाया आणि उंची असंही नाही म्हणणार. तर याला आपण असं म्हणणार का ही एक बाजूच झाली त्रिकोणाची आणि ही सुद्धा बाजूच झाली, ठीक आहे. तर यालाही बाजूच म्हणणार आपण, यालाही बाजूच म्हणणार, कारण याला आपल्याला सारखं दाखवायचं आहे. मग याचा पायथागोरसच्या प्रमेयानुसार जर कर्ण काढतो म्हटलं तर कर्णाचा वर्ग हा असणार पायाचा वर्ग. जसं इथं पाया म्हणजे आपण फक्त बाजू घेणार, तर इथं बाजूचा वर्ग होईल आणि प्लस मध्ये उंचीचा वर्ग म्हणजे इथं फक्त होईल बाजूचा वर्ग, ठीक आहे. मग आता कर्णाचा वर्ग बरोबर बाजूचा वर्ग अधिक बाजूचा वर्ग. मग इथे जर आपण समोर सोडवलं तर आपल्याला असं लक्षात येईल कर्णाचा वर्ग बरोबर बाजूचा वर्ग अधिक बाजूचा वर्ग. असं जर 2 वेळा केलं तर इथं होऊन जाते 2 वेळा बाजूचा वर्ग. बाजूचा वर्ग अधिक बाजूचा वर्ग म्हटलं तर 2 वेळा बाजूचा वर्ग. मग आता यावरून जर आपल्याला कर्णाची किंमत काढायची आहे तर आता कर्णाचा वर्ग आहे याच्यावरून जर आपल्याला कर्ण लिहायचं म्हटलं तर याचा अर्थ आपण या बाजूला वर्गमूळ काढलं, कर्णाच्या वर्गाचं कर्ण लिहिलंय म्हणजे वर्गमूळ काढलं. तर इकडे आपल्याला वर्गमूळ काढायचं आहे. यावरून जर कर्ण काढायचं म्हटलं तर कर्ण बरोबर आता कर्णाच्या वर्गापासून कर्ण घेणं याचा अर्थ आपण या बाजूला वर्गमूळ काढला. मग इकडेही जर आपल्याला वर्गमूळ घ्यायचं म्हटलं तर इथं वर्गमूळाचा एक नियम लागतो. वर्गमूळाचा एक नियम असा आहे का एकाच वर्गमूळात 2 संख्या एकमेकांच्या गुणाकारात असतील तर आपण त्यांना सेपरेट त्यांचं वर्गमूळ काढू शकतो. जसं एकाच वर्गमूळात a गुणाकारात b असेल तर वर्गमूळात a गुणाकारात वर्गमूळात b अशा पद्धतीने करता येईल. जसं आता इथं 2 संख्या एकमेकांच्या गुणाकारात आहे, 2 गुणाकारात बाजूचा वर्ग. मग आता या 2चं सेपरेट वर्गमूळ काढायचं म्हटलं तर 2चं वर्गमूळ निघत नाही, म्हणून आपण त्याला जशाला तसं वर्गमूळात ठेवणार. वर्गमूळात 2 गुणाकारात बाजूचा वर्ग आहे याचं जर आपण वर्गमूळ काढलं तर वर्ग आणि वर्गमूळ एकमेकांसोबत कॅन्सल होईल आणि शिल्लक राहील इथं बाजू. म्हणून यावरून आपल्याला समजेल का समद्विभुज काटकोन त्रिकोणात जर कर्ण काढायचं म्हटलं तर वर्गमुळात 2 गुणाकारात बाजू असं आपल्याला सूत्र मिळेल. इथं समोरचं पाहू आपण. याचं जर क्षेत्रफळ काढायचं म्हटलं पहा तर आता
काटकोन त्रिकोणामध्ये आपण जे क्षेत्रफळ काढलं 1/2 गुणाकारात पाया गुणाकारात उंची, हाच कन्सेप्ट इकडे लागू होतो. जसं इथं 1/2 गुणाकारात आपल्याला पाया पाहिजे आहे. आता इकडे पाया आणि उंची हे दोन्ही समान आहे, म्हणून पायालाही आपण बाजू लिहिणार आणि उंचीला सुद्धा बाजू लिहिणार. मग असं जर लिहिलं आपण तर 1/2 गुणाकारात बाजू गुणाकारात बाजू असं जर 2 वेळा गुणाकार केला तर इथं होईल बाजूचा वर्ग. यामुळं आपण पुस्तकात सूत्र वाचताना वगैरे असं वेगळं वाचलेलं असते, पण या दोघांचे जर आपण कम्पेअर करून शिकलं तर आपल्याला असं लक्षात येते की यांचा बेस कन्सेप्ट एकच आहे, फक्त यामध्ये पाया आणि उंची वेगवेगळं असते आणि इकडं पाया आणि उंची समान असते. त्यामुळं सूत्र पाठ करताना किंवा आपण वाचतो जे सूत्र ते वेगळ्या पद्धतीने असं मांडण्यात आलेले असतात. चला विद्यार्थी मित्र, आपण समोरचा कन्सेप्ट पाहू. यामध्ये त्रिकोणामध्ये समोरचा कन्सेप्ट येतो पायथागोरसचे त्रिकूट. पायथागोरसचे त्रिकुटे पहा मित्रो, नावातच अर्थ आहे. त्रिकूट म्हटलं तर 3 संख्या येतील. त्रिकुटामध्ये 3 संख्या येतील. तर कसं असणार पहा, तर पायथागोरसच्या त्रिकुटामध्ये 3, 4 आणि 5 हे पायथागोरसच्या त्रिकुटाचं महत्वाचं उदाहरण आहे. ठीक आहे, पहा याच्यामध्ये पायथागोरसचे त्रिकुट याचा अर्थ काय आहे का मोठ्या संख्येचा वर्ग. जसं इथं 3, 4, 5 यामध्ये मोठी संख्या आहे 5. ठीक आहे, तर मोठ्या संख्येचा वर्ग म्हणजे 5चा वर्ग 25 हा इतर 2 संख्यांच्या वर्गाच्या बेरजे इतका जर होत असेल तर याला आपण पायथागोरसचं त्रिकुट म्हणतो. पहा तुम्हाला समजावून सांगतो. 5चा वर्ग केला तर 25 होईल. ठीक आहे, हा 3 आणि 4 च्या वर्गाच्या इतकं येतो. जसं 3चा वर्ग 9 होईल आणि 4चा वर्ग 16 येईल. 9 आणि 16 केलं तर हे होईल 25. ठीक आहे, तर हे प्रमुख उदाहरण आहे. मग याच्या पटीत जेवढे येतील हे सर्व पायथागोरसचे त्रिकुटाचे उदाहरण आहे. जसं 3, 4, 5 याची पट काढणं म्हणजे काय, प्रत्येकाला 2, 2 न गुणणं, 3, 3 न गुणणं. जसं 2, 2 न गुणलं तर 3 2 6, 4 2 8 आणि 5 2 10 असं जर केलं तर हे पायथागोरसचे त्रिकुट आहे. आपण इथं समजून घेऊ शकतो. 10चा वर्ग केला तर हा 100 होईल. 6चा वर्ग 36 आणि 8चा वर्ग 64. तर 36 आणि 64 केलं तर हे 100 होईल. ठीक आहे, याची जर आपण तिप्पट केली 3 त्रिक 9, 4 त्रिक 12, 5 त्रिक 15 तर 9 12 15 हे सुद्धा पायथागोरसचं त्रिकुट होईल. 9चा वर्ग 81, 12चा वर्ग 144 तर 81 आणि 144 केलं तर हे होणार 225 जे की असणार 15चा वर्ग. याच्या समोर 4 पट जर केली तर 3 चौक 12, 4 चौक 16 आणि 5 चौक 20 हे सर्व त्रिकुटाचे उदाहरण आहे या प्रमुख उदाहरणाच्या पटीतले. याच्या व्यतिरिक्तही काही पायथागोरसचे त्रिकुट आहे. जसं फॉर एक्झाम्पल 12, 5, 13. ठीक आहे, पहा तर यालाही आपण पायथागोरसचे त्रिकुट म्हणणार. आपला कन्सेप्ट लक्षात घ्यायचा, मोठ्या संख्येचा वर्ग हा इतर 2 संख्यांच्या वर्गाच्या बेरजे इतका येत असेल तर ते सर्व पायथागोरसचे त्रिकुट झाले. पहा उदाहरण, 12चा वर्ग 144 होणार, 5चा वर्ग 25 तर 144 आणि 25 केलं तर 169 होईल जे 13चा वर्ग असणार. त्यानंतर पहा 8, 15, 17 असं जर आपण लिहिलं तर 8चा वर्ग 64, 15चा वर्ग 225 या दोघांची बेरीज होईल 289 जे की 17चा वर्ग असणार. त्यानंतर 40, 9, 41. ठीक आहे, 40चा वर्ग 1600, 9चा वर्ग 81 तर 1681 हा होईल 41चा वर्ग. समोर जर पाहायचं म्हटलं तर 60, 25 आणि 65 तर 60चा वर्ग 3600, 25चा वर्ग 625 दोघांची बेरीज 4225 हे होईल 65चा वर्ग. तर अशा पद्धतीचे जे असणार याला म्हणणार आपण पायथागोरसचे त्रिकुट. ठीक आहे, समोरचा कन्सेप्ट कंटिन्यू करू. तर याच्या व्यतिरिक्त त्रिकोणावरील पूर्ण प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला काही सूत्र पाठ करावं लागतात. ते सूत्र कोणते आहे ते सांगतो, पहा लक्षात घ्या. यामध्ये पहिलं त्रिकोणाची परिमिती. त्रिकोणाची परिमिती बरोबर इथं असणार 3 बाजूंची बेरीज. 3 बाजूंची बेरीज. ठीक आहे, त्यानंतर
हाच त्रिकोण जर समभुज प्रकारचा असेल, समभुज त्रिकोणाची परिमिती, समभुज त्रिकोणाची परिमिती. आता समभुज त्रिकोणात प्रत्येक बाजू समान असते, मग तिन्ही बाजू जर समान असेल तर बाजू प्लस बाजू असं जर 3 वेळा केलं तर याला आपण 3 गुणाकारात बाजू असं सुद्धा लिहू शकतो. ठीक आहे, तर समभुज त्रिकोणाची परिमिती होणार 3 गुणाकारात बाजू. त्यानंतर तिसरं, क्षेत्रफळाचं सूत्र म्हटलं तर आपल्याला कोणते कोणते सूत्र पाठ करावं लागतात, तर विषमभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ, विषमभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ. तर विषमभुज त्रिकोणाचं क्षेत्रफळाचं सूत्र आहे अंडर मध्ये यस गुणाकारात यस मायनस ए, यस मायनस बी आणि यस मायनस सी. ठीक आहे, तर यामध्ये जो घटक आलेला आहे यस, तर या यसचा अर्थ आहे अर्ध परिमिती, ज्याला आपण इंग्रजीतून म्हणतो सेमी पेरिमीटर. तर सेमी पेरिमीटरचं पहिलं अक्षर घेतलेलं आहे यस. ठीक आहे, तर अर्ध परिमिती आपण कसं काढणार, अर्ध परिमिती यस बरोबर 3 बाजूंची बेरीज. यामध्ये जे एबीसी वापरलेलं आहे हे असतात 3 बाजू त्रिकोणाच्या, या तिघांची बेरीज केली तर याला म्हणणार आपण परिमिती, आणि याला जर 2 न भागलं तर ते होणार अर्ध परिमिती. लांबी दिलेली असते, यावरून यस काढला आणि या सूत्रामध्ये सर्व किमती पुट केला तर आपल्याला विषमभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ मिळणार. आणखी क्षेत्रफळ आपल्याला पाठ करावं लागते समभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ. याच्यावर याच वर्षी राज्यसेवेला प्रश्न विचारला होता, समभुज त्रिकोणाचं क्षेत्रफळ. तर हे क्षेत्रफळ असणार √3 भागाकारात 4 गुणाकारात बाजूचा वर्ग, वर्गमुळात 3 भागाकारात 4 गुणाकारात बाजूचा वर्ग. त्यानंतर 5वं सूत्र आपल्याला पाठ करावं लागते समद्विभुज, समद्विभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ. तर समद्विभुज म्हटलं तर आपल्याला लक्षात आलं पाहिजे का 2 बाजू समान असणार आणि 1 बाजू असमान असणार. ठीक आहे, मग आता याचं सूत्र असं असते असमान बाजू, असमान बाजू भागाकारात 4, असमान बाजू भागाकारात 4 याच्या गुणाकारात इकडे वर्गमुळात असणार 4 गुणाकारात समान बाजूचा वर्ग मायनस मध्ये असमान बाजूचा वर्ग, असमान बाजूचा वर्ग. ठीक आहे, पहा मित्रो, काही विद्यार्थी कन्फ्यूज होतात समभुज त्रिकोणाचं क्षेत्रफळ आणि समद्विभुज त्रिकोणाचं क्षेत्रफळ. ठीक आहे, तर पहा लक्षात कसं ठेवायचं, ज्या सूत्रामध्ये समान बाजू आणि असमान बाजू असा जिथं उल्लेख होत असणार ते सूत्र असणार समद्विभुज त्रिकोणाचं क्षेत्रफळ. आणि ज्याच्यामध्ये फक्त बाजू हा कन्सेप्ट येणार, कारण इथं सर्व बाजू समान असतात म्हणून फक्त बाजू हा घटक येतो. ज्या सूत्रामध्ये फक्त बाजू हा घटक वापरलेला असणार ते असणार समभुज त्रिकोणाचं क्षेत्रफळ. ठीक आहे, यामध्ये 6वं येते समभुज, समभुज त्रिकोणाची उंची, समभुज त्रिकोणाची उंची बरोबर असणार वर्गमुळात 3 भागाकारात 2 गुणाकारात बाजू, वर्गमुळात 3 भागाकारात 2 गुणाकारात बाजू. ठीक आहे, तर जेवढं तुम्हाला बेसिक कन्सेप्ट शिकवले त्याच्यानंतर उर्वरित एवढे जर सूत्र तुम्ही पाठ केले तर त्रिकोणावरचा प्रत्येक प्रश्न आपण या एवढ्या माहितीवरून सोडवू शकतो. ठीक आहे, एकदा परत सांगतो, पहा लक्षात घ्या. त्रिकोणाची परिमिती म्हटलं तर हा त्रिकोण कोणत्याही प्रकारचा राहू शकतो. समजा 3 बाजू समान असतील, 3 बाजू असमान असतील, कुठलाही असेल समजा. तर याची परिमिती काढायचं म्हटलं तर आपला बेसिक कन्सेप्ट आहे 3 बाजूंची बेरीज करणं. त्यानंतर समभुज त्रिकोणाची परिमिती. आता समभुज म्हटलं तर सर्व बाजू समान असतील, मग तिघांची बेरीज करायची म्हटलं तर 3 गुणाकारात बाजू हे होईल समभुज त्रिकोणाची परिमिती. त्यानंतर विषमभुज त्रिकोणाचं क्षेत्रफळ म्हटलं तर याचं सूत्र असणार वर्गमुळात यस गुणाकारात यस मायनस ए गुणाकारात यस मायनस बी गुणाकारात यस मायनस सी. यामध्ये जे यस असते त्याचा अर्थ अर्ध परिमिती. ठीक आहे, आणि एबीसी जे असणार ते त्रिकोणाच्या 3 बाजू असतात. मग अर्ध परिमिती काढायचं म्हटलं तर 3 बाजूंची बेरीज करून त्याला जर 2 न भागलं तर ते मिळणार अर्ध परिमिती.
त्यानंतर आपण पाहिलं का समभुज त्रिकोणाचं क्षेत्रफळ, तर समभुज त्रिकोणाचं क्षेत्रफळ असणार वर्गमुळात 3 भागाकारात 4 आणि गुणाकारात बाजूचा वर्ग. त्यानंतर समद्विभुज त्रिकोणाचं क्षेत्रफळ म्हटलं तर असमान बाजू भागाकारात 4 गुणाकारात वर्गमुळात 4 गुणाकारात समान बाजूचा वर्ग वजाबाकीमध्ये असमान बाजूचा वर्ग. त्यानंतर आपण 6वं सूत्र पाहिलं यामध्ये का समभुज त्रिकोणाची उंची जर काढायची म्हटलं तर ती उंची असणार वर्गमुळात 3 भागाकारात 2 गुणाकारात बाजू. ठीक आहे, एवढं जर व्यवस्थित पाठ केलं तर आपण त्रिकोणाचे सर्व प्रश्न सोडवू शकतो.